नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। मागच्या 8 दिवसापासून आपण एक उपक्रम अर्थात मोहीम राबवत आहोत की गाड्यांवरती अवैध अशा पद्धतीच्या पाट्या लावण्यात येत आहेत, जशा की महाराष्ट्र शासन असेल, आर्मी असेल आणि पोलीस असेल। मग ह्या पाट्या वैध कशा आणि अवैध कशा हे आज आपण जाणून घेणार आहोत। मी आहे अहमदपूर शहरातील, बघू शकता तुम्ही, महानगर गॅस पांडुरंग CNG स्टेशनवरती आहे आणि या लाईन ज्या आहेत लागलेल्या आहेत CNG भरण्यासाठी। आणि याच लाईनमध्ये एक गाडी उभी आहे, कोणाची आहे मला माहीत नाही, MH22 BC 3741 असा गाडीचा क्रमांक आहे। आणि वरती लिहिलेला फलक आहे, पाटी आहे, त्याच्यावरती पोलीस लिहिलेला आहे। कोण आहेत तुम्ही? आहेत का सर गाडीवाले? आपण आहेत का सर? बरोबर सर, या ना गाडीची आपण समोरच बोलूया। म्हणजे का MH22 म्हणजे परभणीची पासिंग दिसते मला। परभणीहून येतात का सर तुम्ही? बरं सर, गाडी कोणाच्या नावावरती आहे? गाडी ही प्रायव्हेट गाडी आहे का पोलीस विभागाला आहे? प्रायव्हेट। मग प्रायव्हेटमध्ये असताना पोलीस असा फलक लावण्याचा अधिकार कसा मिळतो सर? आपण लावलेला आहे म्हणून जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय। बंधूच्या नावानं गाडी आहे ती, बंधू पोलीसमध्ये आहे। बर, ती गाडी घेऊन आलो, तिथं थांबले हॉटेलवर जेवायला ते नाही, पण ते पोलीस लावणं हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय सर? म्हणजे मी तुम्हाला भाषा अशी वापरतो आहे की त्याची माहिती मला घ्यायची आहे की पोलीस खरंच तुम्हाला लावता येते का? नाही, ते आता मलाही माहित नाही, त्याच्यातलं मलाही माहित नाही। पण तू जेव्हा आपण काय करता सर? शेतात काम करतो, शेती आहे मला। अशी पाटी लावणे जनतेमध्ये भ्रम पसरवण्यासारखं आहे असं मला वाटतंय। तुम्ही बघू शकता, या संदर्भात मी माहिती घेतली असता सर, सर्वसाधारणपणे खाजगी वाहनावर पोलीस असे लिहिण्याचा अधिकार नसतो। जोपर्यंत ते वाहन अधिकृतपणे पोलीस विभागाच्या वापरासाठी नियुक्त केलेले नसते। केवळ पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक वाहनावर पोलीस लिहिणे योग्य किंवा अधिकृत मानले जात नाही। अशा प्रकारचे लेखन लोकांमध्ये भ्रम निर्माण करू शकते आणि काही परिस्थितीमध्ये कायदेशीर कार्यवाहीचाही विषय ठरतो। बरोबर आहे। नाही मग हे सर, आपण एक जबाबदार व्यक्ती आहात। नाही नाही, बरोबर आहे तुमचं। ते जेवायला तिथं हॉटेलवर ते CNG सर, त्यांनी जेवण जरी करत असले किंवा इथं जरी असले, परंतु खाजगी वाहनावर पोलीस नाव लिहिण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला हे मला विचारायचं आहे आणि जनतेसमोर मांडायचं आहे की पोलीस कसा अधिकार मिळतो पाटी लावण्याचा, हे तुम्हाला सांगता येईल का? तुम्ही सांगा मला। नाही सांगता येणार। मग तुमचे हे वाहन खाजगी असताना, हो तुम्ही गाडीत बसून आला तो सर, पुढे जाणार पण आहेत, परंतु पोलीस पाटी लावण्याचा अधिकार कुणी दिला, कसा दिला तुम्हाला हे सांगा ना। ते स्वतः असले तर ते पाटी टाकतात, नसले तर नसतात ते पाटी त्याला असं। नाही, याबाबत तुमच्याकडे कोणता शासन आदेश किंवा लेखी परवानगी आहे का? हां, मग नसतानाही असं तुम्ही म्हणजे ह्याचा गैरवापर करते ना सर त्या नावाचा? नाही, काही गैरवापर काही नाही, त्याच्यानं काही कुठं काही हे केलं नाही आम्ही। काही नाही, पोलीस दिसणं आता हे लोकांमध्ये बघताना काय समजणार की पोलिसाची गाडी आहे, कोण आहे? खाजगी वाहनावरती पोलीस लिहिण्याचा परवानगा कसा भेटला, मला हे विचारायचं सर। असली का त्याच्यामुळे काय आम्ही गैरकाम केलंय का त्याचं? नाही, ते दाखवून आता काय, आता आम्ही लाईन उभे राहिलो, आम्ही काय गाडी पोलीसची पण अशी काही नाही पाटी लावली ना सर, हे योग्य वाटतंय का तुम्हाला हे सांगा मला। नाही नाही, आता ते जेवायला तुझी बरोबर, मला सामान्य नागरिकांना या लेखनामुळे भ्रम निर्माण होऊ शकतो, याबाबत तुमचं काय मत आहे सांगा? भ्रम का निर्माण होणार नाही? सामान्य नागरिकाला एखाद्या गाडीवरती आता पोलीस पाटी लिहिली, काढली, आता त्या गाडीवरची पाटी काढून ठेवली, कोणीतरी काढली, गाडीमध्ये बसलेले असतील कोणी, काढून ठेवली, ठीक आहे। पण एखाद्या वाहनावर पोलीस, खाजगी वाहनावर पोलीस बघितल्यानंतर काय वाटते? खरोखर पोलीस आहेत असं वाटतंय आपल्याला। खरोखर पोलिसांचीच गाडी आहे असं आपल्याला निर्देश नाही येते। एखाद्या वेळेस मग पोलीस कुठं जर कार्यक्रम असेल, काही असेल तर त्यांना सोडण्यात येतं नाही। खरोखरच एखाद्या वेळेस पोलीस नसले तर नसताना पण माणसं निघून जातील। होय होय, बघा हे नागरिक आहेत आणि जागरूक नागरिक आहेत। खरं तर तुमचं अभिनंदन सर, कारण लोक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे येत नाहीत, परंतु तुम्ही आलात आणि जे सत्य आहे ते सांगितलं। बघा सर, आणखी एक तुम्हाला प्रश्न असणार आहे, अशा प्रकारचे लेखन कोणत्या नियमानुसार वैध आहे हे तुम्ही स्पष्ट करू शकता का? नाही ना, करत नाही, आम्हाला माहितच नाही ते बंधूची गाडी। मग तुम्ही ते काढून तरी टाकायला हे कराल, काढून ठेवली सर, यापुढे विनंती आहे तुम्हाला हात जोडून, असं भ्रम पसरवणारं काम तुमच्याकडून होऊ नये ही विनंती असणार आहे मित्रांनो।
असं होणार ज्या नाही. ठिकाणी साहेबांना तुम्हाला चांगलं आम्हाला सांगितलं, त्यामुळे साहेबाचे धन्यवाद. आवाज बहुजनाचा आवाज चांगला जोरात आहे आणि साहेबांना थोडंसं सांगितल्यामुळं साहेबाचे धन्यवाद. आणि याच्या पुढे तशी ती पाठी राहणार नाही. साहेब जेव्हा असतील तेव्हाच सर पाठी राहील ती. निश्चितच धन्यवाद साहेब. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपली चूक मान्य करणे हा सगळ्यात मोठा माणूस. नाही, मान्य हा, केलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जिथे जात आहात नाही, त्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि धन्यवाद साहेब बिलकुल, तुम्हाला. बिलकुल. ठीक आहे, ठीक आहे, ओके. तुम्ही जनतेसमोर आवाज आणायला नक्कीच नक्कीच असं तुमची तत्परता सगळ्या गोष्टीमध्ये बिलकुल असली 100% असणार आहे. पाहिजे. हा. असली पाहिजे. काम एकदम ओके आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.